नमस्कार. आज मी कोरेगाव इथं आलेलो आहे. तर कोरेगाव इथं संजय सिंह घोरपडे यांना आपण एक 5-6 महिन्यापूर्वी ऑल इन वन दिलं होतं. त्याचं त्यांनी ह्या उसाला 2 आळवण्या 2 फवारण्या केल्या. तर त्याचा काय रिझल्ट आला आज आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. नमस्कार सर. नमस्ते. आपलं नाव? संजय सर्जेराव घोरपडे, शिरूर तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आता किती क्षेत्राचा प्लॉट आहे तुमचा? हा अर्ध्या एकराचाच प्लॉट आहे. अर्ध्या एकराचा प्लॉट आहे. तर ह्याच्यासाठी मी हे ऑल इन वन वापरले. म्हणजे आता ऑल इन वनच्या तुम्ही याला किती आळवण्या आणि किती फवारण्या केल्यात? एक आळवणी दिलेली आहे हां. 100 मिलीनं, बरं. आणि फवारणी 60 मिलीनं एक दिली, हां. आणि नंतर 80 मिलीनं एक दिली. 80 मिलियन फवारणी. 2 फवारण्या आणि एक आळवणी. एक आळवणी भरल्यानंतर तुम्ही भरणीनंतर आळवणी केली नाही काय? भरणीनंतर नाही नाही केली. नाही. जर आता ते वापरल्यापासून तुम्हाला या उसामध्ये असा काय रिझल्ट वाटतो? ऊसामध्ये पानाची रुंदी आणि कांडीची लांबी आणि रुंदी आणि काळोखी. पेराची जाडी पेराची जाडी पण आहे. जाडी झाली. सर्वच बाजूने असा सक्षम होत आहे. ह्याच्या आधी तुम्ही जी काही पहिली खतं वापरत होता हां. किंवा टॉनिक वापरत होता त्याचं काय तुम्हाला असा रिझल्ट काय दिसत होता का? त्याच्या म्हणजे अगोदर जे वापरत होतो त्याच्यापेक्षा ह्याच्यामुळे खर्च कमी खर्च झाला. कमी झाला. दोन वेळाच खत आम्ही टाकलेलं, एकदा बरं. 10-26 टाकलेलं आणि एकदा 12-32 टाकलेलं, आणि युरिया. तर ह्याच्यामध्ये ह्या वर्षी आमचा खर्च कमी हां. आणि उत्पादन चांगलं आलं. चांगला आहे. सर पेरं किती आहे जर दाखवलं? पेर आता बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 कांड्यावर. 17 कांड्यावरती आता हा 7 महिन्याचा प्लॉट आहे. हां, 7. 7 महिन्याच्या प्लॉटमध्ये 17 कांड्यांची आता तयार आहे. हो, तर तुम्ही तुमच्यासारखे आणि काही शेतकरी आहेत हो. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी हे सांगू शकतो की हे ऑल इन वन वापरल्यानंतर हां. खूप सुंदर ह्याचा रिझल्ट आहे, हां. आणि प्रत्येकाने वापरावं, हां. आणि शेतीचा जास्तीत जास्त खर्च कमी करावा, हां. आणि खर्च कमी होतोच ह्या औषधाला, असे माझे म्हणजे अनुभव आहे. तर आपण ऑल इन वन ह्या कंपनीला जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा पूर्णपणे आभार आहे. नमस्कार.